चालू करूया आपण. हं. तर आजचा आपला टॉपिक आहे स्विंग इक्वेशन. स्विंग इक्वेशन. ठीक आहे. ओके. तर स्विंग इक्वेशन आहे काय बघा पहिला. च्या आधी थोडेसे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी समजायला लागतील. त्या सांगतो. बघा. हे जनरेटर आहे. ओके. आणि मी असं काढतो बघा, जरा असं तुम्हाला समजावं म्हणून. जनरेटर आहे. ओके. आणि इथं हा काय असणार आहे, प्राईम मूव्हर. आणि या साईडला मोटर काढतो आणि मोटरचा लोड इकडे दाखवतो. ठीक आहे. लोड आता इथनं काय करणार आहे आपण, पॉवर याला आत देणार आहे. इथनं इलेक्ट्रिकल पॉवर बाहेर येणार आहे. ओके. पीई. बघा आता समजा प्राईम मूव्हर याला क्लॉकवाईज मॅनर मध्ये फिरवायला आहे. पी एम म्हणजेच मेकॅनिकल पॉवर आहे, ती मेकॅनिकल इनपुट आहे. ठीक आहे. आता क्लॉकवाईज मेकॅनिकल इनपुट आहे जनरेटरच्या बाबतीत. ज्या साईडला मेकॅनिकल इनपुट असते, त्याची मेकॅनिकल इनपुटची जी रोटेशन डायरेक्शन आहे, ठीक आहे, तिथंच त्याच डायरेक्शनला ओमेगा आर रोटर फिरणार आहे. बरोबर. ओमेगा आर म्हणजे रोटर अँग्युलर वेलॉसिटी, आणि तीच ओमेगा एस असणार आहे. सिंक्रोनस मशीन आहे आपली, सिंक्रोनस जनरेटर आहे, ते सिंक्रोनस स्पीड असणार. आणि जनरेटरच्या बाबतीत जे इलेक्ट्रिकल टॉर्क जो येतो बघा, इलेक्ट्रिकल टॉर्क येतो, तो काय येतो, अपोजिट डायरेक्शनला येतो. आणि मेकॅनिकल टॉर्क हा जे मेकॅनिकल इनपुट आहे, मेकॅनिकल इनपुट कोण आहे आपला, प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हरची जी रोटेशन डायरेक्शन असते त्याच डायरेक्शनला मेकॅनिकल टॉर्क असते. ओके. मेकॅनिकल टॉर्क त्याच डायरेक्शनला आपलं स्पीड येणार आहे. ओके. आणि जे इलेक्ट्रिकल टॉर्क असते, इलेक्ट्रिकल टॉर्क हा मेकॅनिकल टॉर्कच्या अपोजिट डायरेक्शनला असते. लक्षात घ्या. म्हणून तर फिरताना अपोजिशन जाणवत आहे आपल्याला. ठीक आहे. आणि हे टॉर्क अपोजिट असतात, त्यामुळे सर इलेक्ट्रिकल पॉवर तयार होते. लक्षात घ्या. मोटरच्या बाबतीत काय होतंय बघा. मोटरच्या बाबतीत समजा हा इलेक्ट्रिकल टॉर्क आहे, इलेक्ट्रिकल टॉर्क क्लॉकवाईज आहे, त्या डायरेक्शनला रोटेशन असते, रोटर रोटेशन असते. इलेक्ट्रिकल टॉर्क ज्या डायरेक्शनला, त्या डायरेक्शनला रोटेशन. आणि जो लोड टॉर्क आहे तो अपोजिट डायरेक्शनला असतो. म्हणजे बघा, इथं समजून काय घ्यायचं तुम्हाला, हे जरा बेसिक गोष्ट आहे, ही समजून घ्या, कारण हे आपल्याला थोडंसं पुढे लागतंय. हा बेस तुम्हाला माहित असला पाहिजे. जनरेटर मध्ये ज्या डायरेक्शनला मेकॅनिकल टॉर्क आहे त्या डायरेक्शनला रोटेशन येते, आणि मोटरमध्ये ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिकल टॉर्क आहे त्या डायरेक्शनला रोटेशन येते. आणि इलेक्ट्रिकल टॉर्क आणि मेकॅनिकल टॉर्क हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतात. दोन्ही अपोजिट असतात, बॅलन्स असतात. लक्षात आलं. आणि हे अपोजिशन असते, त्याच्यामुळे तर इलेक्ट्रिकल पॉवर तयार होते. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तिथं बॅलन्स होते.
दोन्ही अपोजिट असतात त्याच्यामुळे. आता स्विंग इक्वेशन काय आहे या डिस्कशन मध्ये? तर बघा, आपण आता मी तुम्हाला हे सांगितलं त्याच्यासाठी मला ठीक आहे बघूया. तर बघा, हा आर्मेचर पोल आहे जो रोटेट व्हायला लागलाय. ठीक आहे, स्टेटरवरचा हा रोटर पोल आहे. ओके, फील्ड वाइंडिंग हे असे इंटरलॉक असतात एक्झॅक्टली. आता यांच्यात काय जर डिस्टर्बन्स आला तर हे ऑसिलेट होतोय असा. हा जो फील्ड पोल आहे, जे कोणते पोल असते ते टाइप ऑफ पोल कुठला आहे? इंटरपोल कुठलं? सॅलियंट पोल. इंटरपोलचं काय? सॅलियंट पोल. ठीक आहे, सिलेंड्रिकल रोटर आणि सॅलियंट पोल रोटर दोन आहेत ना, त्याच्यात हा कुठला आहे? सॅलियंट पोल. सॅलियंट पोलची स्टेबिलिटी जास्त असते. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू सिलेंड्रिकल रोटर. काय आठवते काय? का बरं? नाही, अजून एक त्याच्यात एक एक्स्ट्रा पॉवर असते. पॉवर ड्यू टू सॅलियन्सी. ठीक आहे, ती पॉवर बघा, आपल्या जो सिंक्रोनस मशीनचं जे आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये हा पॉइंट होता. ओके, त्याच्यामुळं आपण जनरेटिंग स्टेशनला जे जनरेटर वापरतो ते सॅलियंट पोल रोटरचे जनरेटर असतात. ठीक आहे, ओके. आता बघा काय होतंय, नॉर्मली काय होतंय, पीई इज इक्वल टू पी एम. हे दोन्ही बॅलन्स असतात. इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू मेकॅनिकल पॉवर. ठीक आहे, जेवढं मेकॅनिकल इनपुट येणार आहे, प्राइम मूवरला जेवढं इनपुट येणार आहे तेवढंच आपलं इलेक्ट्रिकल आउटपुट असते. ठीक आहे, हे बॅलन्स असते दोन्ही. आता काय होतंय, समजा ह्याच्यात जर डिफरन्स पडायला लागला पीएम मायनस पीई, तर ही असते ऍक्सेलरेटिंग पॉवर. म्हणजे जर मेकॅनिकल जनरेटरच्या बाबतीत बघायला, आता हे तुम्हाला ठीक आहे, हे सांगितलं काय तर गोष्टी तुम्हाला हे आपल्याला पुढे लागणार आहेत म्हणून. आता तुम्ही फोकस जनरेटरवर करा. जनरेटरच्या बाबतीत मेकॅनिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवर दोन्ही बॅलन्स असतात. ज्यावेळी ह्या दोघांमध्ये डिफरन्स पडतो म्हणजे मेकॅनिकल पॉवर जास्त होते. ठीक आहे, इमॅजिन करा तुम्ही, मेकॅनिकल पॉवर जास्त होते. जास्त झाले की काय होते, ही पॉवर पिक्चर मध्ये येते. दिस इज ऍक्सेलरेटिंग पॉवर. ऍक्सेलरेटिंग पॉवर. ठीक आहे, कोणती पॉवर? आता हे प्रॅक्टिकली पण समजून घ्या. ठीक आहे, समजा सायकलवरनं चाललोय आपण. ठीक आहे, जुन्या काळी सायकलला डायनामो होता, माहिती आहे तुम्हाला? सायकलला डायनामो होता. ओके, तुमच्या कोणतरी इकडे बसते काय? मला असं कंटिन्युअसली या साईडला बघायला लागतं. इकडे कोण दिसत? दोन इकडे बसा, दोन इकडे बसा. ठीक आहे, माझी मान बॅलन्स होते अशी. ठीक आहे, हे बघा, आता काय सांगतो तुम्ही की ऍक्सेलरेटिंग पॉवर. आता सायकल चालवायला लागलाय तुम्ही. ठीक आहे, सायकल चालवताना त्याला एक डायनामो जोडलाय. डायनामो माहिती सायकलला चाकाला जोडलेलं असायचं एवढं, आणि ते पुढं लाईटला कनेक्टेड असायचं. बघितलं कधी? नाही बघितलं. ओके, ओके. आता कसं काढायचं? हे बघा, इथं ना हे चाक आहे ना, या चाकाला एक असं रोटर जोडलेला असायचं. आणि इथे एक असं असं डिव्हाइस असायचं, आणि इथनं पुढं हे जे आपलं हँडल असते, या हँडलच्या पुढे लाईट असायची. कळलं? ही वायर आहे.
ही जी आहे ही अशी वायर आहे आलेली. ओके, आठवलं काय? बघितलं काय असलं? सायकलला लाईटी असायच्या माहितीये, बघितलं की पुढं लाईट लावलेली असायची ती. तर इथे डायनमो असायचं आणि त्या डायनमोला पुढे एक असं चक्र असायचं आणि ते आपलं जे चाक आहे सायकलचं त्याला पुढं जोडलेलं असायचं. त्याला पुढे जोडलेलं असायचं आणि ते चाक फिरलं की हा जनरेटर असायचा. छोटा जनरेटर होता तो आणि तो जनरेटर फिरला की इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल पॉवर तयार व्हायची आणि लाईट लागायची. ठीक, हे डोळ्यासमोर आणा. आता आहे बघा, तो सायकलवरनं चाललाय. ठीक आहे, रात्रीची वेळ आहे, पॅडल निवांत मारत चाललाय आणि पुढे लाईट पडल्या. ओके, लक्षात आलं? आता मला सांगा, त्यानंतर पॅनल जोरात मारायला चालू केलं तर समोर लाईटची इंटेन्सिटी वाढते, वाढणार आहे ऑब्विसली, कारण त्यानं पॉवर जास्त लावली, मेकॅनिकल पॉवर जास्त लावली तर इलेक्ट्रिकल आउटपुट पण जास्त येणार. लक्षात येते? हा, आता हेच तुम्ही थोडस लार्ज स्केलला इमॅजिन करायचं. समजा तो सायकल चालवायला आलाय आणि सायकलवरनं त्यानं जर पॅडल जोरात मारलं, ताकद लावली, तर सायकलचं स्पीड वाढणार का कमी होणार? पॅडल जोरात मारलं तर स्पीड वाढणार. ओके, म्हणजे मेकॅनिकल इनपुट वाढले. आता ते ह्या जनरेटरसाठी सायकलचं चाक म्हणजे मेकॅनिकल इनपुट आहे आणि त्यातनं ही इलेक्ट्रिकल आउटपुट तयार होतं. आता नॉर्मली काय असतं, ते बॅलन्स असते. तो नॉर्मल चाललाय, नॉर्मल स्पीडने चाललाय, तो जेवढं जसं ज्या ताकदीने पॅडल मारणार आहे तेवढंच इलेक्ट्रिकल आउटपुट येणार आणि ते बॅलन्स आहे, तेवढीच लाईटची इंटेन्सिटी पडल्या. जर त्याने पॅडल जोरात मारायला चालू केलं, ठीक आहे, तर पॅडल जोरात मारल्यावर काय झालं, मेकॅनिकल इनपुट वाढलं. मेकॅनिकल इनपुट वाढल्यानंतर काय व्हायला लागले, ते सायकल ऍक्सेलरेट व्हायला लागले ना. म्हणजे ऍक्च्युली काय, चाक ऍक्सेलरेट व्हायला लागले. हे जे चाक आहे ना, हे ऍक्सेलरेट व्हायला लागले. कळतंय का तुम्हाला? चाक ऍक्सेलरेट व्हायला म्हणजे मेकॅनिकल इनपुट वाढले. ओके, म्हणून मी हे इक्वेशन लिहिलं बघा पाठीमागं. म्हणून हे इक्वेशन लिहिलं, पी एम मेकॅनिकल इनपुट जर वाढलं आणि इलेक्ट्रिकल इनपुट, आता काय असतं, हे लगेच वाढत नाही. हे लगेच वाढत नाही, म्हणजे ज्या इन्स्टंटला तो पॅडल मारायला चालू केलाय लगेच वाढत नाही, ते थोड्या उशिराने वाढते. का? बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया. आता हे काय भानगड आहे? आता मी तुम्हाला म्हणलं ना, हे थोडस लार्ज स्केलला इमॅजिन करा. आता हा जनरेटर छोटा आहे, पण आपली जी सिस्टम आहे पॉवर जनरेशनची, ती फार फार मोठी आहे. ह्या खोलीच्या एवढे जनरेटर असतात, एवढा मोठा रोटर असतो त्यांचा, एवढा मोठा रोटर असतो. तुम्ही इमॅजिन करा त्याचं वजन किती असेल. ठीक आहे, टनात असते वजन. आणि काय होतं, मेकॅनिकल इनपुट जरी वाढलं तरी ते इलेक्ट्रिकल म्हणजे जे आरपीएम आहे, त्या रोटरचं जे आरपीएम आहे ते सडनली नाही वाढत, ते उशीर लावतो त्याला, कारण बिकॉज ऑफ इनर्शिया. न्यूटनचा कितवा लॉ आहे तो? हा, पहिला आहे का दुसरा आहे? सेकंड आहे. हा, सेकंड कुठला आहे? तो पहिला आहे. एव्हरीबॉडी असं आहे काय? बट ठीक आहे, एव्हरी बॉडी मेंटेन स्टेट ऑफ रेस्ट स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. हा पहिला लॉ ऑफ इनर्शिया पहिला आहे काय? दुसरा एफ इज इक्वल टू एम इंटू ए, म्हणजे काय आहे ते? when force is applied to the body, then the body is accelerated in the direction of applied force. F is equal to m into a. ठीक आहे. तिसरा अपोजिट रिएक्शन. ठीक आहे, हे तीन आहे. ठीक आहे, आपण लॉ ऑफ इनर्शिया पहिला आहे. ओके, तर बिकॉज ऑफ लॉ ऑफ इनर्शिया, युनिव्हर्सल लॉ आहे तो, रोटर सडनली त्याची म्हणजे जी पोझिशन आहे ती सोडणार नाही, उशीर लावतो त्याला. एव्हरी बॉडी मेंटेन स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. मग हा जो जनरेटर आहे, हा आता लार्ज स्केलला इमॅजिन करायचा आहे. तर रोटर मोठा आहे, तो हालत नाही लगेच, तो उशीर लावतोय. तो हालत नाही, मग तोपर्यंत काय चेंजेस होतात? तोपर्यंत इथं काय येतंय,
हे बघा हे येते PM इज इक्वल टू PM मायनस PE इज इक्वल टू PA. ही काय असते ऍक्सेलरेटिंग पॉवर. ही काय असते ऍक्सेलरेटिंग पॉवर. आता ह्या ऍक्सेलरेशन मुळे काय होतंय बघा, ह्या ऍक्सेलरेशन मुळे आता काय झालंय, हा आता माझा हा हात आहे, हा रोटरला जोडलेला आहे बरोबर. हा रोटर आहे कारण आपलं फील्ड वाइंडिंग कुठं असते, रोटरवर असते. हे फील्ड पोल दाखवलेत मी, ठीक आहे. आणि हे स्टेटर पोल आहे. हे बघा इंटरलॉक झालेले आहेत असे. ज्यावेळी मेकॅनिकल इनपुट वाढतं त्याचं, त्यावेळी हा काय होतोय, हा असा पुढे जातोय. दिस इज ऍक्सेलरेशन. हा ऍक्सेलरेट होतो, ठीक आहे. आता बघा मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला हे कसं होतंय. आता हा ऍक्सेलरेट झाला ना, हा पुढे गेला. हा आता पुढे गेल्यानंतर काय झालं, मेकॅनिकल इनपुट वाढलं. मेकॅनिकल इनपुट मुळे हा ऍक्सेलरेट झाला. मग हे काय होतंय, ऍक्सेलरेशन पॉवर हळूहळू कमी होते. मग एक पॉइंट येतो इथं, ठीक आहे, जिथे ऍक्सेलरेशन पॉवर कमी होत्या. पण हा इथे थांबत नाही बिकॉज ऑफ इनर्शिया. याचा आता इनर्शिया आला ना, हा थोडा पुढे गेला. याचा इनर्शिया स्वतःचा, याचं वेट भरपूर आहे याचा, ठीक आहे. त्यामुळे हा इथे थांबत नाही, हा अजून पुढे जातोय. आता अजून पुढे गेल्यानंतर काय होतंय बघा, इलेक्ट्रिकल आउटपुट वाढतंय. मेकॅनिकल इनपुट कमी आहे पण इलेक्ट्रिकल आउटपुट वाढतंय. ते सांगतो मी पुढे कसं कसं होतंय, पण जरा समजून घ्या. पुढे गेल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिकल आउटपुट वाढते. आता इलेक्ट्रिकल आउटपुट वाढलं, हे बघा हे आहे. आता PM मायनस PE, तर हे काय आलं पॉझिटिव्ह PA. ओके. जर समजा PE वाढलं, PM मायनस PE, आणि ह्याच्यात PE मोठा आहे, तर हा काय येणार मायनस PA. मायनस PA येणार ना, निगेटिव्ह पॉवर आली म्हणजेच ह्याचा अर्थ काय, डिसेलरेशन. हे काय होणार डिसेलरेशन. ज्यावेळी इलेक्ट्रिकल पॉवर वाढते, म्हणजे काय म्हणलं मी, इथनं हा ऍक्सेलरेट झाला, पुढेपर्यंत गेला. आता पुढे जाता जाता इथं थांबणार नाही तो. ओके, इथं ऍक्सेलरेशन पॉवर 0 झाली, पण इनर्शियामुळे हा अजून पुढे जाणार. अजून पुढे गेला की काय होतंय, डेल्टा, हा जो आहे ना डेल्टा वाढायला लागलाय. ओके. आणि PE काय लिहितोय आपण, PE इज इक्वल टू EV बाय एक्स साइन डेल्टा. आता डेल्टा वाढायला लागला, डेल्टा वाढला की PE वाढते. ओके, मग इथं गेला हा, आता पुढे गेला, इथं थांबला नाही, हा डेल्टा वाढायला. बघा हा डेल्टा कुठला आहे, हा QB लाईन. ओके, इथं डेल्टा 0, इथं डेल्टा आला थोडा, आणि डेल्टा थोडा वाढला म्हणजे इलेक्ट्रिकल आउटपुट वाढले. इलेक्ट्रिकल आउटपुट जर जास्त असेल मेकॅनिकल आउटपुट पेक्षा, पॉवर आली निगेटिव्ह, हिचं मिनिंग काय, डिसेलरेशन. मग काय होतंय, हा जो पुढे गेला ना इकडं, हा परत डिसेलरेट होतोय, माग 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 यायला लागतोय. ओके, आणि हे काय होतंय, हे असं होतंय बघा, ऑसिलेट होते, परत नॉर्मल पोझिशनला येते. कळलं, हे रोटर मध्ये होतंय, लक्षात घ्या. हे जे आहे ना, आपण जे शिकणार आहे ना पुढं, हे जर तुम्हाला कळालं तर सगळं सोपं झालं म्हणायचं. जे आपण शिकणार आहे ते तर कळतंय सगळं. इक्वल एरिया क्रायटेरिया काय, ऍक्सेलरेशन डिसेलरेशन काय, रोटर कुठं सिंक्रोनस स्पीडला मॅच होतोय, कुठं त्याच्या पुढे जातोय, कुठं त्याच्यापेक्षा कमी येतोय, हे सगळं कळतंय, इमॅजिन होते. नाहीतर नाही होत, नाहीतर मग ही कन्सेप्ट, ह्या कन्सेप्ट रट्टा मारून अजिबात लक्षात राहत नाही, कळतच नाही, काहीच फायदा नाही त्याचा. कारण एवढं ट्विस्ट आहे त्यात, ट्विस्ट अँड टर्न आहे सगळं, कन्फ्युजन ठीक होते. म्हणून कन्सेप्ट कडे लक्ष द्या, कन्सेप्ट काय. आता हा काय, हा बघा सॅलियंट पोल आहे, ठीक आहे. आता हे तुम्हाला मी आता दाखवताना माझ्या हाताने तुम्हाला 2 पोल सिस्टम दाखवलेली, इथे 4 पोल सिस्टम दाखवली. आता हे काय होतंय, हा रोटर जो आहे ना, हा असा ऑसिलेट होतोय असा, ठीक आहे. म्हणजे हा रोटर आहे, हा रोटर आहे, हा काय होतोय, जरा जर डिस्टर्बन्स झाला तर तो असा 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 ऑसिलेट होतो. हा फिरणार आहे कंटिन्युअसली पुढं, म्हणजे एका डायरेक्शनला जर तुम्ही असं बघितलं ना, हा फिरणार आहे असा कंटिन्युअसली, पण फिरता फिरता असा 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 ऑसिलेट असं असं ऑसिलेट होत फिरतोय, ठीक आहे. आणि ते जे ऑसिलेट, जर ऑसिलेशन फार स्पीड नसतात, म्हणजे स्पीड त्याचं एवढं जास्त असं आपल्याला डोळ्याला कळत नाही ते, पण ज्यावेळी त्याचं आपण अनालिसिस करतो त्यावेळी ते लक्षात येते. आणि ते स्लो मोशन मध्ये जर तुम्ही बघायला लागला तर तो रोटर, समजा हा सॅलियंट पोल रोटर आहे, ते ऑसिलेशन असे असे दिसतात.
हा फिरायला लागलाय बर का. त्याची रेग्युलर स्पीड ना म्हणजे सपोज 1500 आरपीएम रोटेशनल स्पीड आहे, 1500 आरपीएम न फिरायला लागलाय, पण तो फिरताना असा ऑसिलेट व्हायला लागलाय. ठीक आहे. आणि आपलं ते अनालिसिस चाललंय असं का, एवढं मायन्यूट अनालिसिस चाललंय. 1500 आरपीएम म्हणजे विचार करा तुम्ही, 1500 आरपीएम म्हणजे एका सेकंदात किती आरपीएम होते? 1500 भागिले 60, 1500 भागिले 60, 12, 30, 25 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, 25 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद व्हायला लागले. आणि या सेकंदामध्ये तो रोटर ऑसिलेट पण व्हायला लागलाय. ठीक आहे, हलायला पण लागलाय. असं आपण त्याला काय म्हणतो? व्हायब्रेशन्स. आपण त्याला काय म्हणतो? व्हायब्रेशन्स. बट त्या व्हायब्रेशन्स मध्ये आपण आता शिकणार आहे की काय व्हायब्रेशन्स असतात, त्या व्हायब्रेशनचं मिनिंग काय, आणि ते येताना म्हणजे हे अनालिसिस कुठनं आलंय, इक्वल एरिया क्रायटेरिया, आणि हे काय आहे, हे कुठली इक्वल एरिया. ठीक आहे, ते बघायचं आपल्याला. ऍज अ इंजिनियर म्हणून एवढं आपण डिटेलमध्ये जातो, एवढ्या डेप्थ मध्ये आपल्याला जायचं असतं, एवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण अनालिसिस चाललंय आपलं. ठीक आहे, तो आपल्या डोळ्यानं दिसणार पण नाही, आपण बघेपर्यंत त्याचे 25 रिव्हॉल्युशन पूर्ण झाले एका सेकंदात. त्यात आपण त्या 25 रिव्हॉल्युशन म्हणजे एक रिव्हॉल्युशन पूर्ण होताना रोटर जे ऑसिलेट होतोय ते ऑसिलेशन स्टडी करायला लागलोय, आणि त्यात बघायला लागले त्या ऑसिलेशन मध्ये काय फरक आहे. ओके, आता बघा इथे या परत, मी तुम्हाला काय सांगितलं, हा इथे नॉर्मल पोझिशनला होता. ठीक आहे, हा काय गेला, थोडासा ऍक्सिलरेटिंग पॉवर मिळाली ह्याला, पुढे गेला, पण बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया थांबला नाही इथं, रोटर वेट थांबला नाही, अजून पुढे गेला. अजून पुढे गेल्यानंतर काय होतंय, इलेक्ट्रिकल पॉवर वाढत्या, ही जास्त झाली की डिसेलरेशन होतंय, डिसेलरेशन झालं की परत मागे येतोय तो. ओके, परत मागे येतोय. आता मागे आल्यावर इथं थांबत नाही तो, अजून मागे जातोय बिकॉज ऑफ इनर्शिया. ओके, आणि हे काय होतंय, हे ऑसिलेशन असे होते. आता जर डॅम्पर वाइंडिंग असेल ह्याच्यात, आपण बघितलं ना सिंक्रोनस मशीन मध्ये डॅम्पर वाइंडिंग बघितलं, डॅम्पर वाइंडिंग कुठं असते? इथं असते. ओके, आता ह्या डॅम्पर वाइंडिंग मुळे काय होतंय, हा असा पुढे जातोय की नाही, आता हे ऑसिलेशन असे डॅम्प आउट होते बघा, हे असे डॅम्प आउट होते. लक्षात आलं, हे ऑसिलेशन असे डॅम्पर वाइंडिंग मुळे ऑसिलेशन झाले, असे डॅम्प आउट होते. ओके, हे जे ऑसिलेशन बघताय तुम्ही, तेच तुम्ही माझ्या हाताकडे पण बघा, दिसले का? ही वेव्हफॉर्म दिसली का? ओके, हा असं असं मी ह्या वेव्हफॉर्म अशा तयार होतात बरं का, कुठनं पण काय पण तयार होत नाही, त्याला प्रॉपर लॉजिक आहे. आणि जर डॅम्पिंग असेल प्रॉपर तर हे असं कमी 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 होत जाते. पण आपण इक्वल एरिया क्रायटेरिया मध्ये ह्याला काय समजतो, ह्याला ऑफ करून टाकतो, म्हणजे डॅम्पर वाइंडिंगचा अभ्यास करायचा नाही आपल्याला. ठीक आहे, विदाउट डॅम्पर वाइंडिंग सिस्टम स्टडी करायचे, डॅम्पर वाइंडिंगला स्विच ऑफ केलंय असं ऍझम्पशन करून इक्वल एरिया क्रायटेरिया स्टडी करतो. ठीक, आता बघा, आता परत एकदा सांगतो तुम्ही, हे ऑसिलेशन झाले, परत मागे आला, हे व्हायला लागले. ठीक आहे, हे होतं ना, बघा हे होतं ना, जरा लक्ष द्या फक्त, इथं गेला रोटर. ओके, बिकॉज ऑफ इनर्शिया परत पुढे गेला, परत मागे आला, परत मागे आला. ठीक आहे, हे ऑसिलेशन व्हायला लागले. आता याला मी इथं दाखवतो बघा, हा ऍक्सिलेट झाला, परत मागे आला, परत माग गेला. ओके, आता माझा हात इथं आहे ना, ह्यानं ह्या रोटर मुळे जो एरिया स्वाईप आउट व्हायला लागलाय, दिस इज ऍक्सिलरेटिंग एरिया. हा एरिया स्वाईप आउट झाला ना, त्रिकोण बघा, हा त्रिकोण, हा एरिया झाला. वायपर इमॅजिन करा गाडीचा, हा पुढे गेला, हा एरिया स्वाईप आउट झाला ना, दिस इज ऍक्सिलरेटिंग एरिया. हा मागा आला की हा मागा आलेला डिसेलरेटिंग एरिया. ठीक आहे, ऍक्सिलरेटिंग एरिया, डिसेलरेटिंग एरिया, लक्षात आलं. आता जर समजा ऍक्सिलरेटिंग एरिया जर जास्त असेल, ऍक्सिलरेटिंग एरिया जास्त असेल आणि डिसेलरेटिंग एरिया कमी असेल, तर हे काय होणार आहे बघा, ही नॉर्मल पोझिशन आहे.
ऍक्सेलरेशन जास्त आहे, डिसेलरेशन कमी, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आला काय, पुढे गेला तो. परत ऍक्सेलरेशन जास्त आहे, डिसेलरेशन कमी, परत पुढे. ह्यो काय व्हायलाय, रोटर पुढे चाललाय ना. हा, म्हणजे सिंक्रोनिझम लॉस झालाय. सिंक्रोनिझमला हे एका खाली एक पाहिजेत. सिंक्रोनिझम केलं, अनस्टेबल. म्हणजे जर जर ऍक्सेलरेटिंग एरिया जास्त असेल, जास्त ऍक्सेलरेट व्हायला लागला रोटर, तर अनस्टेबल. आता समजा हा ऍक्सेलरेट झालाय आणि डिसेलरेशन जास्त आहे त्याचं, मग काय होणार, परत मागे येणार, परत मागे, परत. ओके, स्टेबल. म्हणजे डिसेलरेशन एरिया जास्त असेल तर तो स्टेबल राहतो. लक्षात आलं काय. आणि हे बघायचं इक्वल एरिया क्रायटेरियामध्ये. आता तुम्हाला सांगितलं, हे जो एरिया जो होता ना, दॅट इज इक्वल एरिया. ऍक्सेलरेशन एरिया, डिसेलरेशन एरिया इक्वल. दिस इज इक्वल एरिया क्रायटेरिया. लक्षात आलं काय. ते वायपर इमॅजिन करा, तो जो एरिया जो स्वाईप आउट होतो ना तो. आणि हे जे आहे ना, ह्या इक्वेशन ना, म्हणजे जो मी इथं स्वाईप आउट केलेला एरिया आहे, हा एरिया आपल्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पण काढता येतो. इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पण काढता येतो. सांगतो पुढे तुम्हाला, पुढे पुढे जाऊ तसं लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. ओके, मग बघा आता हे काय सांगितलं मी तुम्हाला, हे बघा, PM मायनस PE इज इक्वल टू PA. PM मायनस PE इज इक्वल टू PA, ऍक्सेलरेटिंग पॉवर. ओके, आता यालाच आपण कसं डिनोट करतोय, हे बघा, M इंटू D2 डेल्टा बाय DT स्क्वेअर. M इंटू D2 डेल्टा बाय DT स्क्वेअर. ओके, ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतो, D2 डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, ओके, म्हणजे स्वाईप आउट झालेला अँगल आहे तो. अँगल म्हणजे तुम्ही त्याला डिस्प्लेसमेंट म्हणा. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. आता बघा ऍक्सेलरेशन काय लिहितो आपण, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, dv बाय dt, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय लिहितो आपण, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, मग इथं काय लिहितो, डी डेल्टा बाय dt. डी डेल्टा बाय dt. डेल्टा म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. डेल्टा हा स्वाईप आउट झालेला अँगल आहे, तो डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी परत डिफरन्शिएशन घेतलं तर ऍक्सेलरेशन. मग हे इथं तेच आलंय बघा, A इज इक्वल टू डी बाय dt ऑफ, हे वेलॉसिटी इथं डी डेल्टा बाय dt. मग डिफरन्शिएशन डबल डिफरन्शिएशन, D2 डेल्टा बाय DT स्क्वेअर, म्हणून ते ऍक्सेलरेशन आलं. आणि ह्याचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, M. M म्हणजे काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ते बघूया आपण काय पुढे पुढे जाईल तसं लक्षात येईल. हे कळालं. ते तुम्हाला लक्षात येईल, D2 डेल्टा कुठनं आलं ते. ठीक आहे, आणि M म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय आला, ऍक्सेलरेटिंग पॉवर इज इक्वल टू M इंटू D2 डेल्टा बाय DT स्क्वेअर. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, तर ऍक्सेलरेशन पॉवर M. M न मल्टिप्लाय केलं त्या ऍक्सेलरेशनला, तर ते आपलं पॉवर मिळाली आपल्याला. ओके, आता बघा ह्यालाच म्हणतो आपण, हेच जे आहे, दिस इज कॉल्ड स्विंग इक्वेशन. स्विंग इक्वेशन हेच आहे स्विंग इक्वेशन. ओके, ठीक आहे. आता त्यात बघा M म्हणजे काय, आता ह्याच्यात थोडस याला आपण सेपरेट केलं. M इज इक्वल टू SH बाय पाय F. M म्हणजे SH बाय पाय F. ठीक आहे. आता H म्हणजे काय तिथं, H इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय रेटिंग ऑफ मशीन. रेटिंग ऑफ
मशीन. कायनेटिक एनर्जी अपॉन रेटिंग ऑफ मशीन. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आता? 1/2 mv². आता 1/2 mv² कशातला फॉर्म्युला आहे तो? लिनियर सिस्टम्स मधला फॉर्म्युला आहे. 1/2 कायनेटिक एनर्जीचा 1/2 mv² हा लिनियर सिस्टम्स मधला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. रोटेशनल सिस्टम मध्ये एम ला इक्विव्हॅलंट काय असतो? इनर्शिया. एम ला इक्विव्हॅलंट काय असतो? इनर्शिया आय. आणि व्ही ला इक्विव्हॅलंट काय असतं? अँग्युलर वेलोसिटी. हा झाला रोटेशनल मोशन मधला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आणि रेटिंग ऑफ मशीन ते काय म्हणतो आपण? एस. एस म्हणजे तिथलं काय? रेटिंग ऑफ मशीन. समजलं? एस म्हणजे रेटिंग ऑफ मशीन. ओके. आता बघा याच्यात 1/2 I ओमेगा इंटू ओमेगा डिवायडेड बाय एस आणि एच इज इक्वल टू, मग हा फॉर्म्युला काय होते? आय ओमेगा म्हणजे हा काय? 1/2 एम ओमेगा डिवायडेड बाय एस. मग त्यात आय ओमेगा म्हणजेच काय? एम आहे. आय ओमेगा म्हणजे एम. ठीक आहे. आता आय म्हणजे काय? इक्विव्हॅलंट. एम आहे ना. एम म्हणजे मास आहे बरं का. हे मास आहे इथलं. हे लिनियर सिस्टम्स मधलं हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. हा मिक्स करू नका. हा एम वेगळा आहे, हा एम वेगळा. हा एम काय आहे तुम्हाला आता कळल. ते एम काय आहे ना तुम्हाला आता कळल. बघा एम इंटू व्ही म्हणजे काय असते? मोमेंटम. मोमेंटम असतं ना लिनियर सिस्टम्स मधलं मोमेंटम. मास इंटू वेलोसिटी. इथं काय? आय इंटू ओमेगा. आय इक्वेलन टू एम सांगितलं ना मी, आणि ओमेगा इक्वेलन टू व्ही. म्हणजे हे काय आलं? मोमेंटम. कुठलं? अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. म्हणजे एम काय बघा, या एम लाच तुम्ही काय म्हणणार? अँग्युलर मोमेंटम. एम म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम एम. ओके. आता बघा त्या एम ला जर मी व्यवस्थित लिहिलं तर एम इज इक्वल टू काय लिहिता येते? 2SH बाय ओमेगा. 2SH बाय ओमेगा. ठीक आहे. आणि ओमेगा म्हणजे काय लिहिणार मी? 2π F. 2 ला 2 गेलं. SH बाय ते कुठं आलं कळाल कधी. ओके. ओके लक्षात आलं. तर हे असं आपलं डिस्कशन आहे. ओके ठीक. इथं काय शंका तुम्हाला? ओके ठीक आहे. आता बघा जर ह्याच आपण जर युनिट लिहायचं म्हटलं, ठीक आहे, जरा युनिट बद्दल जर डिस्कशन करायचं म्हटलं तर बघा युनिट बद्दल कसं डिस्कशन करू शकतो आपण? एच. आता कायनेटिक एनर्जी एच चं युनिट बघू. काय कायनेटिक एनर्जीचं युनिट काय असेल? कायनेटिक एनर्जी जूल. येस. म्हणजे आपण मेगा जूल घेऊ.
MVA मध्ये वगैरे आपलं रेटिंग असते ना. ओके. आणि रेटिंग ऑफ मशीन MVA. ठीक आहे, MVA असते. तर मेगा जूल पर MVA म्हणजे H, मेगा जूल पर MVA. ठीक आहे. ओके. किंवा थांबा, रेटिंग ऑफ मशीन आपलं काय असते, KW मध्ये पण असते. MVA रेटिंग फक्त ट्रान्सफॉर्मरचं असते. ठीक आहे. तर MW घेऊ, MW. ठीक आहे, MW. आता एनर्जी मध्ये आणि पॉवर मध्ये काय रिलेशन आहे? येस, एनर्जी इज इक्वल टू करेक्ट P इंटू टी. P इंटू पॉवर इंटू टाइम म्हणजे एनर्जी. बरोबर. मग आता बघा, मी मेगा जूलला मेगा वॅट सेकंद डिवायडेड बाय तर मेगावॅट म्हटलं, मेगावॅट कॅन्सल. तर एच चं युनिट काय असते, काय येते? सेकंद. एच चं युनिट काय येते? सेकंद. ठीक आहे. तर बघा, अशी युनिट आहेत त्याची. आता तुम्हाला देताना युनिट असं देतात, एच म्हणजे हे सेकंद मध्ये देतात. पण सेकंद मध्ये द्यायला तुम्ही म्हणणार हे टाइम दिले का काय, कन्फ्युजन होते. मग तुम्हाला देताना मेगावॅट पर मेगा जूल पर मेगावॅट किंवा MW सेकंद बाय MW असं दिलं जाते. ठीक आहे, रेटिंग त्याचं. ओके. मग एम चं युनिट काय येईल जरा सांगू शकता मला? एम चं युनिट काय येईल? एम चं युनिट काय येईल बघा. एम चं एस काय असते? मेगावॅट. एच चं युनिट काय आलं? सेकंद. ठीक आहे. पाय एफ फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असते? यस, सेकंड इनवर्स. करेक्ट. ओके. हर्ट्स म्हणजे सेकंड इनवर्स, म्हणजे हे काय झालं, 1/सेकंद झालं. आणि हे वर गेल्यानंतर काय झालं मग? मेगावॅट सेकंड स्क्वेअर. हे एमचं युनिट असते. ठीक आहे, मेगावॅट सेकंड स्क्वेअर. हे असं अशी युनिट येते त्याची. ओके. आता त्यांनी आता काय म्हणले बघा खाली. आता इथं आपण इथंपर्यंत गेलोय, हे पण युनिट बोललं जाते. त्यांनी इथंच थांबलेत, म्हणजे 2SH बाय ओमेगा. ठीक आहे, हे ओमेगा आहे ना. हा, 2SH बाय ओमेगा. याच्यावर एक युनिट येते, याच्यावर एक युनिट येते. काय येते? मेगावॅट सेकंद पर रेडियन. ठीक आहे, मेगावॅट सेकंद पर रेडियन असं पण येतं युनिट. ओके. बघा काय लिहूया आपण अजून, युनिट काय येतं याचं? मेगावॅट सेकंद पर रेडियन. आता मेगावॅट कसं लिहितो आपण? मेगावॅट ते पण बघा, मेगा जूल पर सेकंद लिहू शकतो ना. मेगा जूल पर सेकंद म्हणजे जर ह्याला मी असं लिहिलं, हा, मेगा जूल अपॉन रेडियन. येस, हे पण युनिट आहे. मेगा जूल अपॉन रेडियन. हे कुणाचं युनिट आहे? एमचं युनिट आहे. ठीक आहे. आता ज्यावेळी युनिट बद्दल काहीतरी डिस्कशन होईल, त्यावेळी हे डिस्कशन परत मी चालू करणार. त्यावेळी आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया. कारण प्रॉब्लेम मध्ये ना व्हॅल्यू देतात आणि व्हॅल्यूच्या पुढे युनिट दिलेलं असते. ते युनिट वर ठरवायचं असतं तुम्हाला की एम दिलाय का एच दिलाय. एम दिलाय का एच दिलाय हे ते युनिट वरून ठरवायचं. लक्षात आलं? ओके. हा, ते आता बघूया आपण पुढे. प्रॉब्लेम ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल ते. ओके. हा, एच हा कॉन्स्टंट आहे.
हा पण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. लक्षात आलं? एम आणि एच हे दोन्ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणूनच घेतले जातात. आता ठीक आहे, तुम्हाला हे लक्षात आलं, ह्या डिस्कशन मध्ये तुम्हाला लक्षात आलं की एम ला अँग्युलर मोमेंटम म्हणतात, पण आपल्या सिस्टम मध्ये, इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये आपण हे शब्द जास्त वापरत नाही. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम वगैरे हे असे बोलत नाही, कारण ह्या मेकॅनिकल सिस्टम्स मधले हे नोटेशन्स आहेत सगळे. ठीक आहे, मला माहित नाही, वापरायला पाहिजे ऍक्च्युली, पण काय भांडण आहे त्यांची माहित नाही हे लोकांची. आधी पुस्तकात तसं लिहिलेलं आहे, तसं छापलेलं आहे. आता मी म्हणू शकते, कारण त्याचा अर्थ अँग्युलर मोमेंटमच येतोय एमचा, तर आपण म्हणू शकतोय तसं, पण आपल्या म्हणण्यानं सिस्टम चालत नाही ना. पेपरमध्ये अँग्युलर मोमेंटम असा शब्द येऊन तुम्हाला एमची व्हॅल्यू डिस्प्ले नाही करणार ती. लक्षात आलं? ते असंच म्हणतात, एमचे असेच हे व्हॅल्यू दिले जाते. ही व्हॅल्यू दिली जाते, समजा 5 दिली, 10 दिली, अशी व्हॅल्यू दिली जाते. त्याच्या पुढे हे युनिट दिले जाते, त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्यायचं की काय दिले. ओके ओके, हे कळालं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे. बघा आता स्विंग इक्वेशनचा हा ठीक. आता बघा, स्विंग इक्वेशनचा वापर आपल्याला कुठं कुठं करायचा असतो. ठीक आहे, समजा एक सिंगल मशीन आहे, ही इन्फायनाइट बस बारला कनेक्टेड आहे. सिंगल मशीन इन्फायनाइट बस बारला कनेक्टेड आहे. ओके, किंवा दोन मशीन आहेत, त्या दोन मशीन अशा इन्फायनाइट बस बारला कनेक्टेड आहेत. ओके, किंवा समजा हे जनरेटर आहे आणि हे मोटर आहे. ओके, इथं असणारे जनरेटर बस, इथं असणारे लोड बस. मोटर म्हणजे लोड म्हणून ऍक्ट झाली आणि जनरेटर म्हणजे सोर्स म्हणून ऍक्ट झाली. ठीक आहे, सोर्स बस आणि लोड बस जर असे कनेक्टेड असतील, ठीक आहे, तर यामध्ये आपण हे स्विंग इक्वेशनचा वापर करायचा असतो. ठीक आहे, ओके. मग बघा, जर समजा आता ह्या दोन मशीन आहेत, ओके, दोन मशीन आहेत आणि ह्या बसला ज्या गोष्टी कनेक्टेड आहेत त्याच्यात काहीतरी डिस्टर्बन्स आला, किंवा हे जे जनरेटर आहेत, ह्या जनरेटरचं जे मेकॅनिकल इनपुट आहे, ह्या मेकॅनिकल इनपुट मध्ये चेंजेस आले, ठीक आहे, तर त्याचे रोटर ऑसिलेट होणार आहेत, बरोबर, ऑसिलेशन्स येणार. तर ह्या दोन केसेस आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये दोन केसेस बघायला मिळतात. एक बघा, मशीन्स स्विंगिंग टुगेदर आणि मशीन्स नॉट स्विंगिंग टुगेदर. ओके, म्हणजे काय हे कळालं तुम्हाला? स्विंगिंग टुगेदर म्हणजे स्विंग इक्वेशन बघितलं, हे ऑसिलेशन अशा आलेले. आता काय असते, आपण सिस्टम मध्ये या पद्धतीने अनालिसिस करतो. ज्यावेळी मशीन एकच कनेक्टेड असेल, एक कनेक्टेड असली तर स्विंग इक्वेशन कसं येणार? ओके, काय येतं? एम d2 डेल्टा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू PA इज इक्वल टू
PM मायनस P. हे आपलं स्विंग इक्वेशन आहे. ठीक आहे. आता समजा दोन मशीन आहेत, त्या एकत्र ऑसिलेट व्हायला लागले. लक्षात आलं? मग हे कसं असतं बघा. आता माझे हे दोन हात आहेत. ठीक आहे. एरोबिक्स, झुंबा. ठीक आहे. स्टेप मिळाली. लक्षात आलं? काय ते? हे रोटर आहेत, सायलेंट पोल रोटर आहेत, आणि हे ऑसिलेट कसे होणार आहेत? हा इकडे गेला, हा इकडे गेला. आता हे दोन्ही वेगवेगळ्या मशीन मध्ये आहेत बरं का, पण यांचे ऑसिलेशन्स कसे आहेत? सेम आहेत, सिंक्रोनाइज मॅनर मध्ये. याला म्हणायचं स्विंगिंग टुगेदर. स्विंगिंग टुगेदर, एकत्र स्विंग व्हायला लागले. ठीक आहे. असं म्हणजे एक डिस्टर्बन्स आला आणि स्विंग हे एकत्र व्हायला लागले. स्विंगिंग टुगेदर. जर असं व्हायला लागलं, ठीक आहे, सिंक्रोनस मॅनर मध्ये त्यांचे जर ऑसिलेशन्स दिसायला लागले आपल्याला, त्यावेळी बघा, ज्यावेळी दोन मशीन येणार त्यावेळी काय येतं? एम इक्विव्हॅलंट येतो. त्याच्यात दोन मशीन आल्या ना वेगवेगळ्या, हा एका मशीनचा एम आहे. दोन मशीनचा एम काय येणार? मग एम इक्विव्हॅलंट. त्याची व्हॅल्यू काय आहे? त्या M1 प्लस M2. ज्यावेळी दोन्ही एकत्र ऑसिलेशन्स येतात, स्विंगिंग टुगेदर असेल तर. समजलं काय? असं समजा दोन मशीन, तीन मशीन आहेत, काय ना? M3 अँड सो ऑन. कळलं? हे असं. आता नॉट स्विंगिंग टुगेदरला हा मायनस आहे, तसं नसते. M1 M2 अपॉन M1 प्लस M2. येस, पॅरलल सब. ठीक आहे. यात हा एम इक्विव्हॅलंट काय लिहितात? यात हा एम इक्विव्हॅलंट काय लिहितात? 1 अपॉन एम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन M1 प्लस 1 अपॉन M2 प्लस 1 अपॉन M3 प्लस सो ऑन. ठीक आहे. मग दोन असेल तर काय येणार? फक्त जर दोन असेल एम इक्विव्हॅलंट, जर फक्त दोनच मशीन आहेत तर M1 M2 अपॉन M1 प्लस M2. ओके. दोन असेल तर दोन पेक्षा जास्त असेल तर हे असं वापरायचं. समजलं? ह्याच्यावर चांगले चांगले क्वेश्चन आहेत. तुम्हाला विचारलाय एम इक्विव्हॅलंट सांगा म्हणले, आणि विचारले 3 मशीन्स गिवन, आणि त्यांचे एम ची व्हॅल्यू दिल्या प्रत्येकाची, आणि एम इक्विव्हॅलंट काढायला सांगितलं. चिल्लर चिल्लर क्वेश्चन असेल, पण हे लक्षात घ्या, हे असं येते. ओके. जर एकत्र ऑसिलेशन्स यायला लागले त्यांचे तर M1 प्लस M2 प्लस M3 अँड सो ऑन. जर ऑसिलेशन सेम यायला म्हणजे काय होणार आहे? हा इकडे जाणार, हा इकडे जाणार. ठीक आहे. हे असं असं येणार, किंवा असं काय तर असं वेगळं येणार. ठीक आहे. कसंही नॉट स्विंगिंग टुगेदर म्हणजे हे इक्वेशन लिहायचं. कळलं? ठीक आहे. इथपर्यंत कळालं? आता एम साठी जर आपण असं लिहिलं, एम साठी जर असं लिहिलं तर एच साठी पण हेच फॉलो करायला लागतं बरं का आपल्याला. जर समजा एम साठी तुम्ही असं लिहायला लागलाय, ठीक आहे, तर एच इक्विव्हॅलंट तुम्हाला काढायला सांगितलं तर सेमच H1 प्लस H2 प्लस H3 प्लस सो ऑन. आणि जर इथं समजा H1 अपॉन H इक्विव्हॅलंट म्हटलं तर इथं 1 अपॉन H1 प्लस 1 अपॉन H2 प्लस 1 अपॉन H3 प्लस सो ऑन. ओके. हे असं येणार आहे.
हे कळालं. आणि आपलं स्विंग इक्वेशन एक इथे लिहून ठेवतो. एम d2 डेल्टा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू पी ए pm मायनस p. इथपर्यंत कळालं का? हे काय डाऊट आहे इथपर्यंत? हे असे ठीक. ओके. एनी डाऊट? पुढे जाऊया. तर ह्यालाच धरून आता पुढं एंट्री करायची आपण. बघा आता आपलं हेडिंग आहे इक्वल एरिया क्रायटेरिया. इक्वल एरिया क्रायटेरिया. ठीक आहे. इक्वल एरिया क्रायटेरिया. आता बघा इक्वल एरिया क्रायटेरिया काय आहे यात. स्विंग इक्वेशन. सुरुवात कुठून होते? स्विंग इक्वेशन पासून. स्विंग इक्वेशन काय आहे? एम इंटू d2 डेल्टा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू pa एक्सेलरेटिंग पॉवर. ठीक आहे. एक्सेलरेटिंग पॉवर. आता मी काय करतो, याला मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2 d डेल्टा बाय dt. 2 d डेल्टा बाय dt. मग लिहूया आपण m इंटू 2 इंटू d डेल्टा बाय dt इज इक्वल टू 2 d डेल्टा बाय dt इंटू pa इंटू pa. ठीक आहे. हे असं लिहिलं. आता हे काय आहे बघा. हे काय आहे तर समजा d बाय dt ऑफ d डेल्टा बाय dt d डेल्टा बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचं जर डिफरन्शिएशन घेतलं मी, डिफरन्शिएशन ऑफ काय म्हणलं, हा d डेल्टा बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर. जर ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं तर काय येणार? 2 d डेल्टा बाय dt इंटू डिफरन्शिएशन ऑफ d डेल्टा बाय dt d2 डेल्टा बाय dt स्क्वेअर. ओके. हे येते. मग हे जे आहे इथं ह्याच्या जागी मी हे रिप्लेस करू शकतो. ओके. मग काय करतो बघा, m इंटू d बाय dt ऑफ d डेल्टा बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 d डेल्टा बाय dt इंटू pa इंटू pa. ठीक आहे. मग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू t. आता इंटिग्रेशन घेतलं तर काय होते? इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल इच अदर. ओके. आता विथ रिस्पेक्ट टू dt घेतलंय बरं का. इंटिग्रेशन जे घेतलंय ते विथ रिस्पेक्ट टू dt घेतलंय. म्हणजे इथं dt आणि इथं पण dt लिहितात. इथं dt लिहायला जागा नाही. लिहूया इथं dt. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू dt घेतलंय इंटिग्रेशन. मग काय झालं हे बघा, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. मग याचं काय आलं? इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल इच अदर. मग m इंटू d डेल्टा बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू हा इंटिग्रेशन ऑफ d डेल्टा काय येणार? डेल्टा इंटू pa. डेल्टा इंटू pa. ओके. हे आलं. ठीक आहे.
आता बघा हे एक इक्वेशन यातलं फार महत्वाचं आहे. हे जे आले डी डेल्टा बाय डी टी, आता याला काय लिहिणार मी, एम इकडे टाकतो, 2m डेल्टा पी ए, आणि हे लिहितो अंडर रूट मध्ये, ठीक आहे. हे असं लिहितो. ओके, हा, हे एक इक्वेशन येते. किंवा समजा तुम्ही जर ते इंटिग्रेशन ऑफ डी डेल्टा जर तसंच ठेवलं तरी चालते. म्हणजे ह्याच्या जागी तुम्ही, ह्या डेल्टाच्या जागी तुम्ही काय लिहू शकता, हे बघा, अंडर रूट मध्ये इंटिग्रेशन ऑफ 2/m इंटू पी ए इंटू डी डेल्टा, असं पण लिहू शकता. हे जे इंटिग्रेशन डी डेल्टा आहे ना, हे तसंच ठेवलं, आणि हे दोन्ही सेमच आहेत. इंटिग्रेशन ऑफ डी डेल्टा म्हणजे डेल्टा लिहिला, ठीक आहे. हे असं ठेवू शकतो. आता एक्झामला ह्याच्यावर क्वेश्चन आहेत, चांगले क्वेश्चन आहेत. ओके, हे कळालं तुम्हाला, इथपर्यंत कळालं? हा, ओके. आता ह्याच्यावरनं आपल्याला स्टडी काय करायचं आहे नक्की, ह्याच्यावर. हे बघ, हे इक्वेशन आलं, मी इक्वेशन लिहितो परत एकदा. डी डेल्टा बाय डी टी इज इक्वल टू हा, अंडर रूट इंटिग्रेशन 2/m पी ए डी डेल्टा, ठीक आहे, पी ए डी डेल्टा. आता किंवा हे पुढे आपण काय लिहू शकतोय, इंटिग्रेशन 2/m, सॉरी इंटिग्रेशन नाही लिहिणार मी, इंटिग्रेशनचं काय होणार तिथं, 2 पी ए बाय एम इथं डेल्टा, ठीक आहे, डेल्टा येणार. आता बघा, फॉर स्टेबिलिटी काय असणार आहे, डी डेल्टा बाय डी टी इज इक्वल टू 0. म्हणजे काय, स्टेबिलिटीसाठी आता डी डेल्टा बाय डी टी म्हणजे डेल्टा चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, ही 0 पाहिजे. हे जे आहे हे काय व्हायला लागलं, डेल्टा चेंज व्हायला लागला विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे इथे डी डेल्टा बाय डी टी ची व्हॅल्यू आहे, हे जर ऑसिलेट व्हायला लागलं तर हा 0 होणं म्हणजे काय, थांबणं. समजलं, ही डी डेल्टा बाय डी टी नॉन झिरो, ही डी डेल्टा बाय डी टी 0, म्हणजे कॉन्स्टंट आहे डेल्टा. हा जो अँगल आहे इथला डेल्टा कॉन्स्टंट आहे, लक्षात आलं. मग फॉर स्टेबल ऑपरेशन साठी ह्याची व्हॅल्यू 0 पाहिजे. आता ही जर 0 असेल तर बघा, ह्या इक्वेशन मध्ये काय 0 असणार आहे, हे 0 असणार आहे का, टू कॉन्स्टंट व्हॅल्यू, एम कॉन्स्टंट आहे, मग काय 0 असणार, इंटिग्रेशन पी ए डी डेल्टा इज इक्वल टू 0. ही एकच पॉसिबिलिटी आहे. मग फॉर स्टेबिलिटी तुम्ही काय म्हणणार, इंटिग्रेशन ऑफ पी ए डी डेल्टा इज इक्वल टू 0. ओके, इंटिग्रेशन ऑफ पी ए डी डेल्टा इज इक्वल टू 0. म्हणजे काय, ह्याचाच अर्थ बघा, ऍक्सेलरेटिंग पॉवरचे इंटिग्रेशन 0 पाहिजे. आणि ऍक्सेलरेटिंग पॉवरचे इंटिग्रेशन काय येतं, म्हणजे हा ऍक्सेलरेट व्हायला लागलाय तर हे काय करायला लागलाय बघा, एरिया स्वाइप आउट करायला लागलाय, ठीक आहे. आणि इंटिग्रेशन काय देतो, इंटिग्रेशन गिव्ह द एरिया अंडर कर्व. ओके, इंटिग्रेशन काय देतो, एरिया अंडर कर्व. मग हे ऍक्सेलरेशनचं ही काय पॉवर आहे ऍक्सेलरेट होणारी, ओके, आणि ह्याच्यातला जो स्वाइप आउट होणारा जो एरिया आहे दॅट इज, म्हणजे हा एरिया तो 0 पाहिजे. मग तो काय असतोय, एरिया म्हणजे ऍक्सेलरेटिंग एरिया ए ऍक्सेलरेशन
मायनस ए डिसेलरेशन, हा पाहिजे 0, हा पाहिजे 0. दिस इज, यालाच काय म्हणतो आपण, इक्वल एरिया क्रायटेरिया. इक्वल एरिया क्रायटेरिया. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, इक्वल एरिया क्रायटेरिया. हे इक्वेशन आहे. इंटिग्रेशन गिव्स एरिया अंडर दिस इक्वेशन. तोच एरिया, आणि तो जो एरिया ऍक्सेलरेशनचा एरिया आणि डिसेलरेशनचा एरिया, हे दोन्ही इक्वल पाहिजेत. तर काय होणार आहे, तर हे जर इक्वल असतील तर सिस्टम स्टेबल राहणार. ठीक आहे, सिस्टम स्टेबल राहणार. ठीक आहे, मग याच्यात बघा, हे सांगितलं तुम्हाला ए ऍक्सेलरेशन, याला आपण काय म्हणतो, A1. आता इथनं पुढे जे डिस्कशन होणार आहे ना, त्याला आपण हे नाव दिलेत. ठीक आहे, ए डिसेलरेशन इज इक्वल टू A2. ओके, हा. आता मला सांगा, ए ऍक्सेलरेशन ग्रेटर दॅन ए डिसेलरेशन काय येणार? जर ऍक्सेलरेशन जास्त असेल, डिसेलरेशन कमी असेल, तर अनस्टेबल. ठीक आहे, अनस्टेबल. ठीक आहे, ए डिसेलरेशन ग्रेटर दॅन ए ऍक्सेलरेशन, स्टेबल. ठीक आहे, स्टेबल. आणि जर समजा हे झालं, ए ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए डिसेलरेशन, नाही नाही नाही, हे काय होणार आहे, जर समजा ऑसिलेशन्स मध्ये बघा, समजून घ्या, जर ऍक्सेलरेटिंग एरिया जास्त असेल, बघा हे ऍक्सेलरेटिंग एरिया, इथं नॉर्मल पोझिशन आहे, जर लक्ष द्या, ही नॉर्मल पोझिशन आहे. स्वाइप आउट झालेला एरिया ऍक्सेलरेशन एरिया, त्यानंतर हा इथं मागे येणार आहे. ओके, हा मागे आलेला हा डिसेलरेशन एरिया. ओके, हा ऍक्सेलरेशन एरिया, हा डिसेलरेशन एरिया. आता बघा, जर ऍक्सेलरेशन एरिया जास्त असेल, डिसेलरेशन एरिया कमी आहे, इथं आला, इथे यायला पाहिजे ना, तो इथं आला, म्हणजे डिसेलरेशन एरियाचा जो स्वाइप आउट झालेला डिसेलरेशन मध्ये तो एरिया कमी आहे. काय होणार, हा पुढे 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 जाणार, ऍक्सेलरेटच व्हायला कंटिन्यू, अनस्टेबल झालं, सिंक्रोनिझम गेलं, ते इथं यायला पाहिजे ना, सिंक्रोनिझम गेलं. आता बघा, हा ऍक्सेलरेट झाला, डिसेलरेट होताना इथं आला, हा डिसेलरेशन एरिया जास्त आहे आता. ठीक आहे, डिसेलरेशन एरिया मोर दॅन ऍक्सेलरेटिंग एरिया. मग काय होणार, हा पुढे इथं जाणार. आता पहिला इथं गेला होता, तो आता डिसेलरेशन एरिया जास्त असल्यामुळे इथं गेला, परत इथं आला, परत इथं आला, आला का नॉर्मल पोझिशनला. डिसेलरेशन एरिया जास्त असेल तर तो नॉर्मल पोझिशनला येतोय. ओके, समजते का? हे डिसेलरेशन एरिया जास्त असेल तर तो नॉर्मल पोझिशनला येतोय. ओके, म्हणजे हे स्टेबल, हे अनस्टेबल. आता दोन्ही जर इक्वल झाले तर ऍक्सेलरेशन एरिया डिसेलरेशन एरिया परत माग गेला, ऑसिलेटर्स होत ना. ओके, दिस इज कॉल्ड क्रिटिकली स्टेबल. आणि इथं ऑसिलेशन्स राहणार आहेत, याला म्हणायचं आपण क्रिटिकली स्टेबल, म्हणजे ऑसिलेट होत राहणार. लक्षात आलं का? क्रिटिकली स्टेबलला आपल्याला ऑसिलेशन्स तर बघायला मिळते, ऑसिलेशन्स थोडे राहतात. हे कधी येते, हे कधी येते, डिसेलरेशन एरिया जास्त असेल तर तो स्टेबल. आणि हे कधी येते, हे आणायला आपल्याला काय करायला लागते, डॅम्पर वाइंडिंग इंट्रोड्यूस करायला लागते. जर डॅम्पर वाइंडिंग नसतील तर हे येते. समजलं का? डॅम्पर वाइंडिंग काय काम करते, हे काम करते, काय करते ते ऍक्च्युली डिसेलरेशन एरिया वाढवते. लक्षात का? डिसेलरेशन एरिया वाढवते. कळते काही? समजलं का तुम्हाला? कुठलं?
म्हणजे कुठलं काय म्हणलं तुम्ही? हा, कधी? मग तेच ना, त्यावेळी ते क्रिटिकली स्टेबल असतं ते. ती स्टेबिलिटीची म्हणजे मार्जिनल स्टेबिलिटीची कंडिशन आहे ती, लक्षात घ्या. त्या पॉइंटला सिस्टम जस्ट स्टेबल असणार आहे. ओके, आपण सिस्टम जस्ट स्टेबलला कधी ठेवत नाही. जस्ट स्टेबलचा अर्थ काय, म्हणजे ती तिथं एकदम एक्झॅक्टली स्टेबिलिटीच्या लाईनवर आहे, इथं इथे. हा साइड म्हणजे स्टेबिलिटीचा आहे, हा म्हणजे अनस्टेबल आहे, पडलं इथं खाली. ओके, अनस्टेबल. तुम्ही काटावर उभारणार आहे का? समजा तुम्ही टेकडावर गेलाय, इथं उभारणार आहे का तुम्ही? जरा जर तुमचा पाय हल्ला, मरलं ते. ओके, तुम्ही इथं थांबणार ना. मग आपण त्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की कुठंपर्यंत जस्ट स्टेबल आहे. काट कळलं पाहिजे ना. आपण अभ्यास जे आपण मॅथमॅटिकल अनालिसिस वापरतोय ह्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला ते जे आहे दरी आहे, ती जी कुठं दरी आहे, इकडं जमीन आहे, ते काट कळलं पाहिजे कुठं आहे ते. ह्या पॉइंटच्या जरा जर पुढे गेला पॉइंट, ह्या पॉइंटच्या जरा जर पुढे गेला म्हणजे ऍक्सिलरेटिंग एरिया 1% न जर जास्त गेला, हा अनस्टेबल, तुम्ही मग कंट्रोल करू शकत नाही ते. म्हणजे तुम्हाला समजलं का? तुम्हाला तुम्ही सिस्टमला परत नॉर्मल पोझिशनला आणू शकत नाही. आणि हे एका सेकंदात विचार करा, 25 रिव्हॉल्युशन व्हायला लागल्या. एका रिव्हॉल्युशनचा स्टडी करायला लागले, एक ऑसिलेशनचा आपण स्टडी करायला लागले. आता तुम्हाला किती वेळ मिळणार आहे त्या सिस्टमला स्टेबल पर्यंत आणायला? किती वेळ मिळणार आहे? समजलं का? काय वेळ मिळणार नाही तुम्हाला? मग तुम्हाला वाटतंय का, जर समजा हे जर तुम्ही हे बॅलन्स झालं, सिस्टम मार्जिनली स्टेबल आहे, समजा चुकून काय तर एखादी गोष्ट वर खाली झाली चुकून, आणि समजा 50 MW आणि 50 MW हे मॅच झाले, मार्जिनली स्टेबल आहे, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इनपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट मॅच झाले. जर समजा चुकून चुकून ह्याचा 50.00001 म्हणजे 1 वॅट जर वाढलं इनपुट, हे तुमच्या हातात आहे, कंट्रोल करू शकता तुम्ही हे एवढ्या इन्फायनाइट ग्रीड सिस्टम मध्ये, इतक्या कॉम्प्लेक्स सिस्टम मध्ये तुम्ही कंट्रोल करू शकताय. हे पॉवर वाढायला किती पॅरामीटर रिस्पॉन्सिबल आहेत. एवढी इंटरकनेक्टेड सिस्टम आहे, जनरेटिंग स्टेशन भरपूर आहेत. समजा चुकून एखाद्या जनरेटिंग स्टेशन पॉवर जर असं जास्त जनरेट झाली, तुम्ही इथं बसून कंट्रोल करू शकणार आहे ते? समजा चुकून जे सोलार इंटरकनेक्टेड ग्रीड आहे आपलं, सोलार सिस्टम मध्ये इंट्रोड्यूस केले, समजा एखाद्या कुठं तर नागपूरच्या ठिकाणी त्या साईडला थोडासा सूर्यप्रकाश जास्त आला, 5 मिनिटासाठी जास्त आला, वाढणार आहे पॉवर. तुम्ही कंट्रोल करू शकणार आहे एवढं? मला काय म्हणायचं कळाल? हा, तुम्ही बाउंड्री लाईन शोधल्या, तिथं तुम्हाला राहायचंय आत, इकडं जमिनीवर राहायचंय, जरा जर चुकून गेलं पुढं तर अनस्टेबल. समजते? म्हणून बघा, एक पोरं हे करतात का नाही, म्हणजे मस्ती करतात बघा, कुठं तर ट्रेकिंगला गेलो, काठावर उभं राहून व्हिडिओ करायचं, नाहीतर मोठ्या मोठ्या बिल्डिंग असेल त्याच्या काठावर उभं राहायचं. ओके, त्यांना वाटते खुश, आम्हाला काय होणार नाही, काय होणार नाही. अरे काय होणार नाही ना, तुम्ही यू आर ऑन वर्ज ऑफ स्टेबिलिटी किंवा वर्ज ऑफ अनस्टेबिलिटी, म्हणजे तुम्ही मार्जिनली स्टेबलच्या लाईनवर उभारलाय. तिथं जे डिस्टर्ब करणारे पॅरामीटर्स आहेत ते इतके भरपूर पॅरामीटर्स आहेत, जे तुम्हाला तिथं जरा जर तुम्हाला डिस्टर्ब केले तर यू विल बी अनस्टेबल, पडलं, मरलं. आणि किती पॅरामीटर आहेत? समजा वर तुम्ही 10 मजली बिल्डिंग आहे, त्याच्या काठावर उभारलोय आपण, एकदम कडेला उभार नका म्हणतात, ते म्हणते काय होत नाही मला, बघा पडलोय का मी? नाही पडलो. आता फक्त पॅरामीटर तिथे एकच नाही ना, सिस्टम आहे, ती एंटायर सिस्टम आहे, त्याची बॉडी आहे पूर्ण. समजा वाऱ्याची झुळूक आली चुकून आणि जरासा हल्ला, ते वारा त्याच्या हातात आहे का?
नाही. ओके, गेलं. समजा ह्याच्या बॉडीत ग्लुकोज लेवल अचानक कमी झाली, अचानक जरासं हल्ल्यासारखं झालं, जरासं हल्ल्यासारखं झालं, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड पडलं ते. हे त्याच्या हातात आहे का? बॉडीची ग्लुकोज लेवल नॉर्मल ठेवणं त्याच्या हातात नाही. ओके, म्हणून क्रिटिकली स्टेबल ठेवणे त्या पॉइंटला. हा, म्हणून क्रिटिकली स्टेबल ऑन द वर्ज ऑफ अनस्टेबिलिटी किंवा ऑन द वर्ज ऑफ स्टेबिलिटी, असं आहे. ती लाईन शोधली आपण इथं. ओके, हा. मग ही लाईन कधी येत्या हे पण समजून घ्या. ही लाईन कधी येत्या? ज्यावेळी आपण डॅम्पर वाइंडिंग बंद करतोय, ठीक आहे. आणि कधी सुद्धा आपल्या सिंक्रोनस जनरेटर मधले डॅम्पर वाइंडिंग स्विच ऑफ करत नाहीत. डॅम्पर वाइंडिंग जर कट झालं, त्याचे रिले असते डॅम्पर वाइंडिंग मॉनिटर करायला, कट झालं तर लई मोठी सिरियस गोष्ट असते, कारण सिस्टम लगेच ऑन वर्ज ऑफ स्टेबिलिटी जाऊ शकते. डॅम्पर वाइंडिंगला काय झालं तर लगेच ट्रिप होते सारखं बघ, जनरेटर बंद होते पूर्ण. हा, कळलं? कारण तो एक अनस्टेबल झाला तर ते एकटा अनस्टेबल होत नाही, सगळं ग्रिड डिस्टर्ब करतोय तो पूर्ण. समजलं का? कारण हे फार क्रिटिकल गोष्ट आहे. जो जनरेटर आहे ना, तो जनरेटर मुळे आपल्या सिस्टमकडे स्टेबिलिटी आहे. समजते का? आता त्याला अजून एक शब्द वापरलाय की कोणती स्टेबिलिटी म्हणतो आपण त्याला? नाही, म्हणजे आपल्या सिस्टमला जो इनर्शिया म्हणतो आपण, सिस्टमचा इनर्शिया म्हणजे तुम्ही कधीतरी विचार करून बघा, आपली एवढी इंटरकनेक्टेड सिस्टम आहे, ठीक आहे, एवढं ग्रिड आहे, पूर्ण भारताचं ग्रिड आहे, ठीक आहे. समजा इथं एखादी लाईन ट्रिप झाली, म्हणजे आता तुम्हाला थोडासा आयडिया कमी असेल, मी तुम्हाला आयडिया द्यायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. हे कसं असते जरा बघा, मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता समजा प्रत्येक वेळेला काय तर फॉल्ट होत असतात, ट्रिपिंग होत असते, ठीक आहे. जर माझ्या घराची लाईट गेली, समजा फक्त माझ्या घराची लाईट गेली, तर सिस्टम अनस्टेबल होणार आहे का? इलेक्ट्रिकल आउटपुट गेलंय ना. बघा मला काय म्हणायचंय, PM मायनस PE इज इक्वल टू PA आहे. हे इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. PE म्हणजे काय? इलेक्ट्रिकल आउटपुट आहे. ती इलेक्ट्रिकल आउटपुट तुम्ही मी सगळे आता ही घरची लाईट बघायला लागलो, ही इलेक्ट्रिकल आउटपुट आहे आता, बरोबर. आता ही लाईट घालवली, मी बटन बंद केलं, इलेक्ट्रिकल आउटपुट कमी झालं, ऍक्सेलरेटिंग एरिया जास्त आला, ऍक्सेलरेशन आलं ना, ऍक्सेलरेटिंग पॉवर आली की ऍक्सेलरेटिंग एरिया जास्त आला, सिस्टम अनस्टेबल होत्या काय? ग्रिड अनस्टेबल होते काय? होते. झालं बघितलं नाही होत. का होत नाही? हा, दॅट इज कॉल्ड सिस्टम इनर्शिया. ओके, जे न्यूटननं सांगितलं ना, ती आता एकदम लार्ज लेवलची कन्सेप्ट येते. एव्हरी बॉडी मेंटेन इट स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन until and unless major change or major disturbance subjected to that particular body. जोपर्यंत आपण त्याला मेजर डिस्टर्बन्स किंवा मेजर एखादा पुश फोर्स देत नाही, तोपर्यंत ती सिस्टम चेंज होत नाही. ओके, आणि जरी चेंज करायचा प्रयत्न केला तर ती इन्स्टंटली चेंज होत नाही, ती थोडासा टाइम घेते. टाइम जी घेते दॅट इज कॉल्ड इनर्शिया, आणि इन्स्टंट पण चेंज होणार नाही. ओके, मी घरातली लाईट बंद केली, काय होणार नाही. समजा सगळ्याच लोकांनी ठरवलं, पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी घरातली लाईट बंद करायची, किंवा भारताच्या लोकांनी म्हणलं घरातली लाईट बंद करायची, आता पी पूर्णच कमी झाला, 0. ओके, त्यावेळी ऍक्सेलरेटिंग एरिया काय असणार? खूपच जास्त. कंट्रोल करू शकणार आहे की तुम्ही? जनरेशन पुश व्हायला लागलंय सिस्टम मध्ये, इलेक्ट्रिकल आउटपुट काहीच नाही. ओके, तो जो सीसॉ बघितला होता तुम्ही,
इथं बघा हे जनरेशन आहे, इथं लोड आहे. लोड 0 झाला, टेकला 0 झाला, जनरेशन ह्यूज वाढलं, संपलं. फ्रिक्वेन्सी वर गेली, की ओव्हर फ्रिक्वेन्सी रिले असतात. ओव्हर फ्रिक्वेन्सी रिले जनरेशनला ट्रिप करतात सगळं. जनरेशन गेलं, सिस्टम कोलॅप्स झाली, संपली. हे कधी होणार? जेवढी तुम्ही लोड सगळा इलेक्ट्रिकल आउटपुट 0 करणार. आणि कोविडच्या काळात माहिती ना, सगळ्या इलेक्ट्रिकल वाल्यांना सगळ्यांना आपल्या पंतप्रधान साहेबांनी घाम फोडला होता सगळ्या. ओके, लाईटी बंद करा, ताट वाजवा, लाईटी बंद करा म्हणली होती. ज्यावेळी त्यांनी अनाउन्समेंट केलं लाईटी बंद करा, त्यावेळी या सगळ्या आपल्या एनर्जी मिनिस्टरनी जेवढे इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जेवढी लोक काम करत होती, पॉवर ग्रीड, आपलं स्टेट ट्रान्समिशन ग्रीड, डिस्ट्रीब्युशन, जनरेशन, ही सगळ्यांना घाम फुटला. ओके, जी वरच्या पोस्टला बसली होती इलेक्ट्रिकल डायरेक्टरच्या लेवलला, या कंपन्यांच्या सगळ्यांना बीपीच्या 2 गोळ्या, म्हणजे चमच्याने बीपीच्या गोळ्या खायला लागल्या. लोकांनी खरोखर ऐकले तर काय व्हायचं? जोक नाही हो, सिस्टम कोलॅप्स झाली तर तुम्हाला रिस्टोर करायला ते काय असं बटन दाबली की रिस्टोर होते असं नाही. त्याला सिंक्रोनाइज मॅनर मध्ये आणायचं, सिंक्रोनाइज करायचं त्याला, परत जनरेशन आणि लोड सिंक्रोनाइज करायचा आहे. हे जोक नाही हा, समजलं का? थोडस जनरेशन वाढवायला लागतं, म्हणजे त्याला त्याची प्रोसेस सांगतो, दॅट इज कॉल्ड ब्लॅक स्टार्ट. थोडस जनरेशन वाढवायचं, मग लोड वाढवायचा, बॅलन्स करायचा. ओके, परत थोडं जनरेशन वाढवायचं, परत थोडासा लोड वाढवायचा, मग ते बॅलन्स करायचं, परत जनरेशन. आणि हे कधी एकदम 0 पासून स्टार्ट करायला लागते. आता आपली जी डिमांड आहे ती गिगावॅट मध्ये आहे, गिगावॅट, मेगा नाही, गिगा. समजते का? किलो, मेगा, गिगा एवढी आहे. आणि ती मॅनेज करायची, ती 0 पासून स्टार्ट करायची. हे चेष्टा नाही, म्हणजे हे फार अवघड आहे, फार क्रिटिकल आहे. त्यावेळी सगळ्यांना घाम फुटला. मग सगळे लाईव्ह आले, लोकांना सांगितले बाबा तसं करू नका. कंपन्यावाल्यांना सांगितले, की कंपन्यावाल्यांना पण म्हणले बाबा ज्यांचा मेजर लोड असतोय बंद करू नका, घरातलंच लाईट 2 वेळा बंद चालू करा, फक्त बास करा तेवढंच करून. मग त्यावेळी आम्ही पण म्हणजे हे जे होतो ना, मग आम्हाला पण आमचे जे सिनियर्स होते त्यांच्याकडनं मेसेज आले, बाबा तुम्ही तुमच्या लोकांना आसपास सांगा लाईटी बंद करू नका म्हणून. ठीक आहे, एखादी फक्त घरातली जी बाल्कनीतली एक लाईट असते तेवढी बंद चालू करा फक्त, बस. मोदींना दिसलं तर बसायचं, कोण सॅटेलाइट तुमच्या घरावर ठेवला, ऐकलं का नाही माझं, तेवढं त्यांना दिसावं म्हणून तेवढं करा, पण घरातलं काय बंद करू नका. ओके, चुकून सगळ्यांनी केलं असतं तर हे भागात पडलं असते. म्हणून बघा असं असते की थोडेसे नॉलेजेबल लोक वर बसलेली गरजेचं असते. ओके, ठीक, असं काय तर सांगितलं की अवघड होते. चुकून समजा नशीब त्यावेळी लोकांनी ऐकलं नाही, चुकून जर ऐकले असते हा, तर मग आपण करोनाच्या त्या 1-2 वर्ष ताटत वाजवत बसलो असतो, मग टाण 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 टाण, की नाही? अवघड असते, कारण परत सिंक्रोनिझम आणायला सिस्टम मध्ये फार क्रिटिकल, फार अवघड आहे ते. हे शिकतोय आपण, हा जो अभ्यास आहे ना, की स्टेबिलिटी कशी मेंटेन करायची. कारण त्यावेळी काय होणार, रोटर, आणि किती सांगा की लोकांनी बंद केलं असतं तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सिस्टम काय, लोकांनी जर सगळ्यांनी धाड 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 लोड बंद केले असते, तर इलेक्ट्रिकल आउटपुट गेलं असतं सगळं, तर ऍक्सिलरेटिंग एरिया एवढा वाढला असता, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सगळं ट्रिप बंदच. नाही, त्यांना काय वाटतंय, आपली घरची लाईट बंद केली की काय होते, काय की होणार आहे, असं म्हणतात, काय नाही, घरची लाईट बंद केली. हा, पण त्यांना माहित नाही ना ह्यूज इम्पॅक्ट काय होईल त्याचा पूर्ण. तसं ते सीजीआय, कॉक्रोच, काय 2 लोकांना त्याचा काय होईल काय माहित नाही ना. त्याचा आपले माननीय धर्मेंद्र प्रधान साहेब, आता ते त्यांनी हवनच केलं असेल, लिंबू बिंबू लावल्यात आणि मध्ये बाहुली समजून घ्या, अवघडच आहे ना. आणि त्यांच्यामुळे पोस्ट केली ना, म्हणलंय का ना, भोगायला लागले एकाला, असं असते. ठीक आहे, ह्या गोष्टी असतात. म्हणून म्हणजे जो डिसिजन मेकर असतो त्याला माहित पाहिजे की आपल्या शब्दाची काय व्हॅल्यू आहे. पूर्ण तुम्ही देशाला ऍड्रेस करायला लागलाय, त्याच्याबद्दल थोडीशी जर माहिती घेतली असेल, बोलला असं तर चाललं असेल. पण नशिबानं काय झालं नाही,
कारण त्यावेळी बरीच लोक लाईव्ह आली. त्यानंतर त्यांनी लोकांना सांगितले बाबा असं करू नका, असं करू नका, ठीक आहे आपली सिस्टम डिस्टर्ब होऊ शकते, ग्रीड कोलॅप्स व्हायचे चान्सेस असतात, मेजर ब्लॅकआउट होऊ शकते, करू नका म्हणले. त्यावेळी आपले बरीच लोक म्हणजे त्या काळात लाईव्ह येऊन त्यांनी सांगितलं होतं, हे ऍड्रेस केलं होतं लोकांना. जे मोठे ही लोक आहेत म्हणजे एरियामध्ये जे डिस्कॉम वाले, जनरेशन वाले, ट्रान्समिशन वाले, ह्यांनी पण त्यांच्या लोकांना, आसपासच्या लोकांना सांगितलं होतं बाबा करू नका हे असं काय. ठीक आहे, ओके, समजलं. आता आपण पुढे काय बघायचंय, इक्वल एरिया क्रायटेरिया बघायचंय. तर हेच आपण ग्राफिकल फॉर्म मध्ये बघायचंय काय होते. ठीक आहे, वेळ आहे ना, काय प्रॉब्लेम नाही ना, बघू शकतो आपण जरा अजून 10-15 मिनिटं. ठीक आहे, ओके. आता बघा, आता पीई हे काय बघतो आपण, पीई इज इक्वल टू EV बाय एक्स साइन डेल्टा, EV बाय एक्स साइन डेल्टा. आता ह्याला जर प्लॉट केला आपण या इक्वेशनला, बघा तुम्हाला मी आता सगळं सांगितलेलं आहे, ऍक्च्युली तुम्हाला काय अडचण यायला नाही पाहिजे. आता लय इझी झालंय. ठीक आहे, हा कर्व आला, आता एरिया अंडर कर्व तेच बघायचे, एरिया कुठले कुठले मॅच होणार आहेत, इंटिग्रेशन काय देते, एरिया अंडर कर्व. ठीक आहे, ओके. बघा पीई हे काय, डेल्टा. हा, आता बघा इथं काय असतंय, इथं हे काय झालंय, जरा एक मिनिट, जरा जरा आपण असा काढू. ठीक आहे, म्हणजे जरा समजते मला काय म्हणायचंय तिथं. ओके, बघा ओके, ठीक आहे. बघा आता हे काय, PM1 हे मेकॅनिकल इनपुट. ठीक आहे, आणि या पॉइंटला बघा ते बॅलन्स झालंय, पीई बरोबर PE1 म्हणूया. ओके, PE1 म्हणजे इथं काय असणार आहे, हा डेल्टा 1 असणार आहे. ठीक आहे, डेल्टा 1 म्हणजे हे इक्वेशन कशाचं आहे, पीईच आहे, EV बाय एक्स साइन डेल्टाच आहे. ठीक आहे, मग इथं इलेक्ट्रिकल आउटपुट काय असणार, PE1 काय असणार, EV बाय एक्स साइन डेल्टा 1, साइन डेल्टा 1. आता हे इलेक्ट्रिकल आउटपुट हे मेकॅनिकल इनपुट बरोबर बॅलन्स झाले. ठीक आहे, हे मेकॅनिकल इनपुट आहे, ही जी लाईन आहे ही मेकॅनिकल इनपुट आहे. ही लाईन जिथे टेकल्या तिथं त्या पॉइंटला बरोबर, या पॉइंटला काय, PE1, लक्षात आलं. आणि त्यावेळी रोटर अँगल काय, डेल्टा 1. ठीक आहे, बघा हे कळालं तुम्हाला. आता काय झालं, बिकॉज ऑफ डिस्टर्बन्स मेकॅनिकल इनपुट वाढलं, मेकॅनिकल इनपुट वाढलं म्हणजे PM पासून हे थोडस वर गेलं. बघा ठीक आहे, हे इथं गेलं. ओके, हे इथं गेलं, नवीन डेल्टाला गेलं. ओके, ओके, बघा PM2 ला गेलं, PM2 ला गेलं, PM2 ला गेल्यानंतर हा कुठे गेला, डेल्टा 2 ला गेला, डेल्टा 2 ला गेला तो. ओके, मेकॅनिकल इनपुट वाढलं, मेकॅनिकल इनपुट वाढलं, मेकॅनिकल इनपुट वाढलं की आता हा शिफ्ट होत 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 इथं गेला, इथं जाणार. ठीक आहे, इथं गेला. ओके, डेल्टा 2 ला, हे लक्षात आलं इथपर्यंत. हा, मेकॅनिकल इनपुट वाढलं. आता मेकॅनिकल इनपुट वाढल्यानंतर
बघा इथून इथपर्यंत गेलाय. आता हा जो एरिया आला ना, हा एक एरिया आला बरोबर. ओके, तर मी लगेच ह्याचं नाव सांगत नाही, थांबा. पण एक एरिया मिळाला मला, एक एरिया मिळाला. आता काय होतंय, तिथं तो थांबणार नाही. त्या पोझिशनला जर मेकॅनिकल इनपुट थोडस वाढलं तर तो तिथं थांबणार नाही, तो त्याच्या पुढे जाणार ना थोडासा, म्हणजे डेल्टा अजून वाढ जाणार. मी तुम्हाला म्हणलं नाही बघा, इथं मेकॅनिकल इनपुट वाढलं इथपर्यंत गेला, पण इथं थांबणार नाही, तो इथनं परत पुढे जाणार, इथनं परत पुढे जाणार बरोबर. म्हणजे आता इथनं पुढे जाताना तो काय होतोय बघा, डेल्टा वाढत जाते. डेल्टा वाढत वाढत समजा इथं गेला, मला मॅक्सिममला नाही जायचं, इथं इथं गेला समजा डेल्टा 3, डेल्टा 3 ला गेला, इथनं इथं गेला बरोबर. तर मी याच्यावर प्लॉट केलं तर इलेक्ट्रिकल आउटपुट वाढतंय बरोबर, इथपर्यंत गेलं ना हे, म्हणजे इलेक्ट्रिकल आउटपुट वाढले. आता नवीन डेल्टा आला, डेल्टा बघा इथे इलेक्ट्रिकल आउटपुट मॅक्सिमम आहे, इथपर्यंत आले म्हणजे इलेक्ट्रिकल आउटपुट वाढले. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे, ठीक आहे, याला इथं दाखवू शकतो आपण, त्याला करस्पॉन्डिंग मेकॅनिकल इनपुट असतं, पण मेकॅनिकल इनपुट हे दिलं नाही आपण. ओके, फक्त इलेक्ट्रिकल आउटपुट वाढले आणि हा तो एरिया आहे इलेक्ट्रिकल आउटपुटचा. ठीक आहे, ओके, हा तो एरिया, हा एरिया आहे, हा तो आहे बघा, ऍक्सेलरेशन मुळे तयार झालेला एरिया. रोटर अँगल वाढला, इथपर्यंत गेला, तिथनं तो थांबला नाही, तिथनं पुढे ऍक्सेलरेशन आलं आणि तो जो एरिया तयार झाला तो ऍक्सेलरेशन एरिया, ऍक्सेलरेटिंग एरिया. ठीक आहे, ओके, नाही नाही सॉरी, एक मिनिट, एक मिनिट, हे बघा परत बघा थोडस, इथं होता नॉर्मल पोझिशनला, इथं होता डेल्टा 1 ला. ठीक आहे, हे जर मेकॅनिकल इनपुट वाढलं, मेकॅनिकल इनपुट वाढलं, इनपुट वाढल्यानंतर हा जो पुढे जाणार म्हणजे हा ऍक्सेलरेटिंग एरिया, राईट. ओके, हा ऍक्सेलरेशन झाला. आता इथं त्याचं स्पीड म्हणजे ऍक्सेलरेशन होत होत मॅक्सिमम स्पीडला पोहोचणार आणि इथनं पुढे स्पीड कमी होणार, बिकॉज ऑफ इनर्शिया हा पुढे 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 जाणार. समजलं, हा हे लक्षात आलं. म्हणजे ऍक्च्युली हा ऍक्सेलरेटिंग एरिया पहिला, पहिला जो पुढे जाणार तो ऍक्सेलरेशन मुळे जाणार, कारण इथं नॉर्मल स्पीडला होता, तो सिंक्रोनस स्पीडला होता, ओमेगा आर इज इक्वल टू ओमेगा एस. इथं जाताना ऍक्सेलरेशन झालं, इथपर्यंत पोहोचला. ठीक आहे, आणि इथनं त्या रोटरच्या इनर्शियामुळे इथं न थांबता थोडासा पुढे जाणार, पण इथं काय होणार आहे, डिसेलरेशन होणार आहे. लक्षात आलं का, इथं काय होणार आहे, त्याचं स्पीड कमी होणार. म्हणजे बघा हा जो आहे, हा पुढचा, हा जो आहे दिस इज एरिया डिसेलरेशन, एरिया डिसेलरेशन, आणि हा काय आहे, एरिया ऍक्सेलरेशन. समजते, बघा इथं सांगतो आता कर्वच्या भाषेत, इथं तो नॉर्मल होता, मेकॅनिकल इनपुट थोडस वाढलं, M1 PM1 पासून PM2 पर्यंत गेलं, त्यानंतर हा काय झाला, ऍक्सेलरेट झाला, हा ऍक्सेलरेट होत गेला, इथपर्यंत गेला, इथपर्यंत आता थांबणं अपेक्षित होतं इथं, पण बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया थांबत नाही, तो काय होतं, पुढे पुढे जातोय, पण त्याचा आता स्पीड कमी कमी होत जाणार. स्पीड कमी कमी होत गेलं म्हणजे डिसेलरेशन. ठीक आहे, समजते का, दोन गोष्टी आहेत, एक ऍक्सेलरेशन, स्पीड वाढत 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 जाते. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड किंवा रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी जर जास्त असेल दॅट इज ऍक्सेलरेशन. आता रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी कमी कमी व्हायला दॅट इज डिसेलरेशन. ठीक आहे, म्हणजे इथनं ऍक्सेलरेट व्हायला, इथं तो थांबणं अपेक्षित होतं, म्हणजे स्पीड त्याचं कमी झालं, ऍक्सेलरेशन झिरो झालं, ऍक्सेलरेशन झिरो झालं, पण बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया तो थांबला नाही, तिथनं परत त्याचं स्पीड कमी 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 होत गेलं अजून, दॅट इज डिसेलरेशन. ओके, आता काय होतंय, जर समजा हा जर एरिया जास्त असेल, डिसेलरेशन एरिया जास्त असेल आणि हा कमी असेल, तर तो काय करतो बघा, हा आता ह्याला थोडस समजून घ्या मी काय म्हणतोय बघा, जरा काळजीपूर्वक.
हे बघा, हा पुढे गेला, ऍक्सिलरेट होत गेला, हा ऍक्सिलरेट होत गेला, इतर रोटर इनर्शियामुळे थांबला नाही, तो पुढेपर्यंत गेला. ओके, मग आता परत तो मागं ओरिजिनल पोझिशनला येणार. आता मागं रिव्हर्स येताना परत तो ऍक्सिलेट होणार. इथं 0 स्पीड झालं त्याचं, तो परत ऍक्सिलेट होणार. इथं ऍक्सिलेशन कमी झालं, परत डिसेलरेशन चालू झालं. ठीक आहे, मग हे असं थांबला. कळलं काय? म्हणजे हे जर मी प्लॉट केलंय बघा, रोटर ऍक्सिलेट झाला, डिसेलेट झाला, ऍक्सिलेट झाला, डिसेलेट झाला, नवीन पोझिशनला थांबला. हा काय नवीन डेल्टा 2 आहे. हा जो स्टार्ट झाला इथनं, हा आहे डेल्टा 1. इथनं पुढे गेला, परत मागे आला, ऑसिलेशन असे होत 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 नवीन डेल्टा 2 ला गेला. नवीन डेल्टा 2 ला थांबणार तिथं. आणि हा कुठं थांबणार? ज्या पॉइंटला, म्हणजे कुठल्या पॉइंटला थांबणार? ज्या पॉइंटला ऍक्सिलेटिंग एरिया आणि डिसेलेटिंग एरिया दोन्ही इक्वल असणार, त्या पॉइंटला तो नवीन स्टेबल पॉइंटला जाऊन थांबणार. समजलं का? हे कळलं? हा असा इक्वल एरिया क्रायटेरिया. कळालं इथपर्यंत? इथं नॉर्मल पोझिशनला होता, परत एकदा सांगतो, इथं नॉर्मल पोझिशनला होता, मेकॅनिकल इनपुट वाढलं, इथनं ऍक्सेलरेशन चालू झालं, मग इथं त्याचं ऍक्सेलरेशन संपलं, या पॉइंटला ऍक्सेलरेशन संपलं. ऍक्सेलरेशन संपल्यानंतर बिकॉज ऑफ रोटर इनर्शिया तो तिथं थांबला नाही. ऍक्सेलरेशन संपलं तरी तो तिथं थांबणार नाही. तो काय होणार? थोडस पुढे जाणार, अजून थोडस पुढे जाणार बिकॉज ऑफ इनर्शिया. आता बिकॉज ऑफ इनर्शिया म्हणजे तो पुढे गेल्यानंतर त्यावेळी काय होतंय, इथं बघा इलेक्ट्रिकल आउटपुट वाढतंय. आता इलेक्ट्रिकल आउटपुट पीई ग्रेटर दॅन पीए असेल तर काय होतंय, परत पॉवर डिक्रीज व्हायला चालू होते, डिसेलरेशन व्हायला चालू होते, परत रिटर्न येणार, आता तो या पॉइंटला येताना, या रिजन मधनं येताना त्याचं स्पीड जास्त असणार आहे. ठीक आहे, रोटरचं स्पीड जास्त असणार आहे. मग ते इथं वाढत 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 इथे थांबणार, कमी येणार. पण इथं पण नाही थांबणार, तो परत खाली येणार बिकॉज ऑफ इट्स इनर्शिया. ओके, मग तो मागे जाणार, पण आता मागे इथं नाही येणार, तो या पॉइंटला येऊन थांबणार. समजलं का? मग इथनं परत पुढे जाणार, पण तो आता इथं नाही येणार, इथं येणार, परत मागे येणार, परत तो इथं येणार, परत पुढे इथं जाऊन थांबणार, परत मागे इथं, परत इथं, परत इथं, परत इथं, मग इथं. मग या पॉइंटला थांबला की तो येणार नवीन डेल्टा 2 ला, आणि नवीन स्टेबल पॉइंटला तो थांबणार. आणि तिथं काय होणार आहे, PM2 इज इक्वल टू EV बाय X साइन डेल्टा 2. हे परत मेकॅनिकल इनपुट आणि इलेक्ट्रिकल आउटपुट तिथं बॅलन्स होणार. ठीक आहे, लक्षात आलं? ठीक आहे, थांबूया इथं आपण. उद्या ह्याच्यात अजून आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय, थांबू.